चिमटा काढ रे. नाही, राघवेंद्रला काम करताना बघितलंय, पण राघव काम करताना खरं वाटत नाही. थोडं जोरात करायला सांगितलं होतं. तू बोलला बस, मजा करत नाही तुला. कुठे मजा? निघायचं झालं असेल सगळं तर निघायचं. चला चला. काय सौम्याने दिलेलं रोपटं घे ना. रोपटं? सौम्याने थँक्यू म्हणून आम्हाला एक रोपटं दिले. ते आता मी घरी जाऊन लावणार. त्याला रोज पाणी घालणार. मग त्यातनं सौम्याची आठवण उमलणार. मग मला आनंद होणार. मग मी जेव्हा रोज घरी जाईन तेव्हा मला फ्रेश ऑक्सिजन मिळणार. आणि त्या ऑक्सिजन थ्रू मला सौम्याची आठवण येणार. आणि माझ्या आठवणीत सौम्या अजरामर होणार. अभि, तुला कुचका कांदा आहेस रे तू. म्हणजे कधीतरी तर चांगलं बोल कोणाबद्दल. तिने बिचारीने किती प्रेमाने दिलंय ते आपल्याला आणि तू असं बोलतोस. तुला एक सांगू का, माणसाला म्हणजे एका माणसाला ऑक्सिजन मिळवण्यासाठी आपल्या आसपास किमान 8 झाडं लावायला हवी. कळलं का? म्हणजे विचार कर, आपल्या दोघांची मिळून 15 झाडं अजून लावायची बाकी आहेत. म्हणजे तुम्हाला अजून सुमित सौम्याच्या 15 डेट्स अरेंज कराव्या लागतील. तू आता इथे? अरे ऍक्च्युली मॉम गावाला गेली आणि बाहेरचा खाऊन मला खूप कंटाळा आलाय. बेबी तू काय बनवलंस? मला खूप भूक लागलीये. काव्या, अगं ऍक्च्युली आम्हीच बाहेर जात होतो जेवायला. तू चल ना आमच्या बरोबर, आपण एकत्रच जाऊया. अरे नो यू गाईज कॅरी ऑन. सध्या ना आमच्या घरी पूर्वीसारखं जेवण बनत नाही ना. नाही म्हणजे शार्मलीची कुकिंग करण्याची हौस इथेच पिटते. तू माझी कंप्लेंट करतोस का अभि? नाही शपथ, नाही बेबी असं खरंच नाही, कंप्लेंट नाही. मी बर एक मिनिट गाईज, मला सांगा आपला व्हॅलेंटाईन्स डेचा प्लॅन काय? आमच्या ऑफिसमध्ये ना बोरिंग पार्टी आहे आणि सगळे आपले बॉयफ्रेंड्स, गर्लफ्रेंड्स, हजबंड, वाईफ्स एक्सेट्रा एक्सेट्रा घेऊन येत आहेत. काव्या बघ, आपला व्हॅलेंटाईन्स डेचा काहीच प्लॅन नाहीये. काहीच नाहीये. आमचा प्लॅन आहे. हा, मी आणि अभि डेटवर जातोय ना. अरे वा, क्या बात है. म्हणजे सुमित सौम्याचा पण काहीतरी सॉलिड प्लॅन असणार आहे यावेळेस. म्हणजे काय? सौम्या सुमितसाठी सरप्राईज प्लॅन करतेय बहुतेक. हा, हे दॅट्स सो स्वीट. पण तुमच्या सगळ्यांचा प्लॅन ठरलाय, आता मी काय करणार? काय आडवडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही असं ना मोठं प्रशस्त एकदम. तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट.
यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागतंय. हे बघ, हा हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय, ते जरा असं इथे ओके